ठीक आहे, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. सोडून देऊया त्याला नैसर्गिक वातावरणात त्याच्या जंगलामध्ये. धन्यवाद. सरप येऊ ना घेऊ बाबा देऊ धाम आहे का नागिने. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत एकदा सरस्वती गावात. इथं यांच्या गोठ्याच्या इथे एक साप दिसलेला आहे. सर कुठे साप? हे लाकूड दिसते नाही मलची लाकडाचं ते तिथंच बसेल. एक मला दाखवतो पुढे सर जरा हे ना यो बरोबर हे बोकडा तुम्हाला हे मोठा हे बोकड हे सीधे बारीक धामण आहे, ते नाग नाही. धामण दिसते, धामण. धामण आहे. बारकाले माग रे सरकला सरप येऊ ना घेऊ बाबा देऊ धाम आहे का नागिने. एकदम मोठ्या साईजची धामण आहे. काहीतरी खाल्लेलं आहे तिने. धामण आहे. चावती ती शूटिंग चालू आहे ना. शूटिंग चालू आहे सर. हॅलो हा सरप पाहिजे व्हिडिओ कॉल घ्या. तुम्ही धरा व्हिडिओ कॉल घ्या. सर मी धरू का भरणी काढा. भरणी काढा हो पाहिला का ते धरले त्या साहेबांना. हा इथं आपल्या घराजवळ होती. इथं घराजवळ होती. हा पा केवढी आहे. नाही घेऊन जा आपल्या ह्याच्यात. साप येतो. नाही ते कसं इथे आहे ना तुमची मदत करतो. केवढी पा तिकडे आपले हे लय मोठं तलाव आहे ना, तलावात पण लय मोठं उंदर आहे. बोलण्यात काही पॉईंट नाही. मस्त लागते बसत नाही. मोहिनी भरणी मोठी आहे का घरी. काहीतरी गिळे नाही का जामीन जामीन ती काढायला आली बाहेर. आता काहीतरी खाल्लं ती ना बाहेर काढायला. बेंडकी हो बेंडकी खायला. बेंडकी फास्ट ती हो तिने उगाळून टाकली बाहेर. गुजू आपल्या मोबाईल घेऊन सांग गुजू रे. मोठी भरणी आहे का एखादी? वहिनी मोठी भरणी काय सांगते. आडी बापूची नाना एक जंजार पळत. आडी बापू एक भरणी द्या मोठी. तिकडे टाका. काय जरा सांगू लागलो थोडंसं ऐकून घ्या. मोठी पा भरणी ऐकत चिडायला लावता रॉबिन कामात. तुम्हाला लीट समजून सांगू लागलं तेच ऐकून घ्यायची तयारी नाही. सांगा काय म्हणतो कोच ऐका ना कोच. हो माहिती नाही तर सांगितलेलं ऐकून घ्यावं थोडंसं. बरं सांगा सर. दाबा करा असं करून जमतं का? नाही सर तुम्ही बोला तसंच. मागून बाबू रे तू आता आणाला भरणी साहेब. हो नंबर आहे माझा. डायरेक्ट करतो. तळ्याच्या फळ विचारलं जे कार आहे ना भीती आहेच ना.
बांधायला काहीतरी दोरी द्यायचं. दोरी घे रे, दुकाडा उघड रे, दोरी दे. अहो धामण म्हणजे आता ते थोडंसं तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. असे बिनविषारी साप कधी कामाचे तुमच्या ऐकून घ्यायच्या तयारीत नाही तुम्ही. हे साप काय, हे साप चावल्याने माणूस मरत नसते नाही. काय कोणाचा गोठा? जाधव. बरं जाऊ द्या तुम्हाला. गावातली बरीचशी मंडळी जमा झालेली आहे, पण कोणीही सापाबद्दलचे काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. सापाची भीती एवढी बसलेली आहे. थोडंसं सांगितलेल्या गोष्टी थोड्या ऐकून घ्याव्यात. हे जो आहे ना साप, हा साप तुमची उंदरं खाऊन तुमची मदतच करतो. हो धरला. हो काय हो, आता ते आहेच ना. नाही उंदरं जर शेताला लागले तर किती त्रास होतो माहिती आहे ना. हो सर. मग थोडीशी आपल्याला त्याची काहीतरी तर आपल्याला थोडा एक जाणीव ठेवावं लागेल ना. हो नाही भेव वाटतं, मग तेच म्हणून लागलो ना. तुम्हाला काय त्याला पकडायला जायचंय का? साप चावतो कधी जर त्याच्या अंगावर पाय पडला तर, असं समोर असल्यावर मागे येतो का? आता इतक्या वेळचे हे दादा इथं बसलेले त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या अंगावर आला साप नाही. पण काळजी फक्त एवढी घ्या, त्याच्या अंगावर पाय पडणार नाही. तेवढं जर झालं तर बस झालं ना. अर्धा घंटे पण लक्ष नाही. ठीक आहे, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. सोडून देऊया त्याला नैसर्गिक वातावरणात त्याच्या जंगलामध्ये. धन्यवाद. ही मित्रांनो आता आपण सरस्वती गावातनं रेस्क्यू केलेली धामण. बिनविषारी असली तरी आता लोकांना सांगून ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात आपण सोडण्यासाठी आलेलो आहे. बऱ्याच मोठ्या साईजची, शेतकऱ्यांचा खरा मित्र, इंडियन रॅट्स. मराठी नाव धामण, हिंदी नाव घोडापछाड. ओळखायला एकदम सोपी, तोंड निमुळतं आणि पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर असतो. तोंडावर काळ्या रेषा असतात आणि शेपटीवर सुद्धा, ज्याच्यावरनं ओळख अगदी सोपी आहे. लांबीला खूप जास्त वाढणारा, सगळ्यात जास्त उंदरं खाणारा धामण साप. या पुढे. केलं बंद सेव करा. चालू राहू बंद नाही करू. ठीक आहे मित्रांनो, सोडलं ह्या सापाला त्याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.